हॅलो हॅलो ओके. तर बुवांची पहिली बारी झाली. सुंदर बारी बुवांनी केली, त्यांच्या नावाप्रमाणे बारी केली. आणि माझ्या दुसऱ्या फेरीला मी सुरुवात करतोय. तत्पूर्वी बुवांनी बारीची सुरुवात उत्तमच केली. बुवांचा आवाज सुद्धा सुंदरच आहे, बुवांचा संच सुद्धा सुंदर, बुवांचं सगळंच सुंदर आहे हो. पण बुवांनी स्तवन गायली, सुंदर स्तवन बुवांनी गायली. बुवांनी गण सुद्धा सुंदर गायला. पण बुवांनी माझ्या गाण्याला कटिंग दिली. बुवा, गाण्याला कटिंग द्यायची नसते, गुरुवर्याकडून शिकून घ्या बुवा. आम्ही कधीच बुवा गाण्याला कटिंग देत नाही, म्हणून सांगतोय बुवा शिकून घ्या त्यांच्याकडून. आणि बुवांचा गाणं होता, बुवांच्या गाण्याची चाल. हमें तुमसे हुआ है प्यार, हम क्या करें आप ही बताओगे, हम क्या करें. सुंदर गाणं गायला बुवा. पण गाण्याला मी हात लावणार नाही, कारण बुवा गाण्याची कटिंग द्यायची नसते. पुन्हा लक्षात ठेवा, पुन्हा कधी बारीला भेटाल तेव्हा सोडवून टाकील शाप. म्हणून म्हणतोय बुवांनी बुवांचा पुढचा विषय. बुवांनी गवळईला माझ्या उत्तर दिलं. ऐका, बुवांना आज लय प्रेम होतो चाललंय हो. पहिल्यांदाच भेटलेत ना बुवा जोडीला. बुवा पहिल्यांदाच जोडीला भेटले, म्हणून त्यांना आज लय प्रेम होतो चाललंय. मग त्यांना आज त्यांना जरा ढोसून गवळण दिली, चिंता त्यांना काढला. पण त्यांना आज प्रेमच करायचंय. म्हणून बुवा तुमच्या गवळणीला प्रेमानंच उत्तर देतोय. काय म्हणायचंय तुमच्या गवळणीचं उत्तर देतोय बघा. बुवांच्या गवळणीची चाल होती. हा, बुवांच्या गवळणीची चाल. बुवांनी गवळण गायली, त्या गवळणीची चाल होती. फिरो 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 तर बुवांनी गवळण गायली, बुवांच्या गवळणीची चाल. क्या करते थे साजना हमसे दूर रह के. है की नाही. बुवांनी गवळण गायली. दृष्ट लागली तुझी जरा दे, तुझ्या माझ्या प्रेमाला पत्नी झालीस तू अनयाची. दोष कुणाचा कुणाला. म्हणून बुवा तुम्हाला गवळणीचं उत्तर प्रेमानच देतोय, प्रेमानच घ्या. काय म्हणायचं बघा. आर्य वचन देऊन फसवलं कान्हा, आर्य वचन देऊन फसवलं, सांग भोळ्या या राधीला. अरे वचन देऊन फसवलं, सांग भोळ्या या राधीला. घातला नियतीने हा गोता, नशिबात अन्या माझ्या होता. हो, नशिबात अन्या माझ्या होता. हो हो, नशिबात अन्या माझ्या होता. हो, नशिबात अन्या माझ्या होता. वचन देऊन फसवलं, सांग भोळ्या या राधीला. वचन देऊन फसवलं, सांग भोळ्या या राधीला. घातला नियतीने हा गोता, नशिबात अन्या माझ्या होता. हो, नशिबात
माझा होता नशिबासाठी हा माझा होता नशिबासाठी हा माझा होता. आणि पुढे बुवांनी माझ्या गवळीला उत्तर दिलं. म्हणजे बुवा म्हणतात माझ्या गवळीवर मी बुवांना गवळण दिली आहे की नाही. बुवांना मी गवळण दिली की सांग कसा तुला बाराचा काढला. बुवा म्हणतात तेव्हाच्या काळात काय घड्याळ होते काय. बुवा मध्यांतर झाल्यानंतर किती वाजता तो आहे की नाही. त्या बुवांना माहिती नाही मध्यांतर झाल्यानंतर दिवस उजळतो किती वाजतात किती हे बुवा माहिती नाही तुम्हाला. मध्यांतर म्हणजे रात्रच झाली ना हो. मग आता 12 नंतर सुद्धा रात्रच होते. बुवांनी माझ्या गवळीवर बोललेले आहेत. आणि बुवा श्रीकृष्णाचा जन्म सुद्धा रात्री 12 वाजताच झाला. म्हणून श्रीकृष्ण जयंती साजरी करतात. आज आपण दरवर्षी साजरी करतो श्रीकृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता आहे की नाही. आणि बुवा तुम्ही मोठे बुवा आहे. तो बुवा माझ्यापेक्षा कार्यक्रम कलेमध्ये बुवा मोठेच आहे. माझ्या आधीपासून बुवा कार्यक्रम करतायत. मी नवीनच आहे. या वर्षातच माझी ही दुसरी वारी मुंबई रंगमंचावरची. पण बुवा तुम्ही मोठेच आहे. तर बुवांचा सगळाच मोठा आहे की नाही. बुवांचा अभ्यास मोठा बुवांचा अनुभव मोठा या कलेतला असू द्या. बुवा पुन्हा कधी आपली तुमच्या कुठे विभागामध्ये वारी जर लागली ना तर तेव्हा तुम्हाला आमचा अभ्यास दाखवू. कारण या मुंबईच्या रंगमंचावर कार्यक्रम करण्याची जेवढी वेळ असते ना बुवा तेवढी वेळ आधी ना पाळायला शिका बुवा तुम्ही. पहिली वारी बुवा 50 मिनिटांमध्ये वारी 50 मिनिटात मी बारी केली. 1.5 तास झाला तरी बुवा बारीच करतोय आहे की नाही. बुवा गाव आहे का बुवा गावाला बारी करताय काय आहे की नाही. झोपलो काय तुम्ही हो ना. आता घेऊया बुवांना बरोबर आणि जाता आता थोडासा घेऊन पण जातो. कारण घरी जायचं आहे लवकर आहे की नाही. बुवा इथं रातभर करत पण आपल्याला लवकर जायचं आहे. म्हणून बुवांची गवळण झालेली आहे की नाही. बुवांनी पद गायलं. अहो शेजारी बाई तुमचा टीव्ही माझ्या पोराला पाहू द्या आणि माझ्या बाबूला आतमध्ये घ्या. या माझ्या बाबूला आतमध्ये घ्या आणि गोट्या माझा बाहेर राहू द्या आहे की नाही. बुवा बोलले काहीतरी वेदांत बुवाला असं काहीतरी बोलले आणि म्हणतात या जोशात कपडे फाडीनं काहीतरी असे म्हणले. मग फाडा कपडे कुठं. आता इथं तर काय तुम्हाला तेवढा टाइम नाही कपडे फाडायला. बाहेर कुठं भेटलात ना बुवा मग तुम्हाला मी दाखवीन बारी कशी करायची असते ती. आज बारी वेळ कमी आहे म्हणून बुवा बारी लवकर आटपण्याचा प्रयत्न करतोय बुवा. असं समजू नका बुवा मी काय बोलणार नाही तुम्हाला. निकम बुवांचा शिष्य आहे त्यांच्यासारखीच बारी करतो बुवा. फक्त आज या मुंबईच्या रंगमंचावर वेळ कमी मिळतो म्हणून आपल्या वेळेचं बंधन असतं. तुम्ही वेळेचं बंधन राखायला शिका बुवा. कारण तुमचा सुद्धा हा वर्षातला मला वाटतं पहिलाच कार्यक्रम आहे बुवांचा या वर्षातला मुंबई रंगमंचावरचा. म्हणून बुवा वेळेचं बंधन तुम्हाला सुद्धा आहे. म्हणून पहिल्या विषयाकडे बुवा मी बोलतोय. म्हणायचं आहे काय बघा तुम्हाला पहिला ठोका कसा देतोय बघा. अरे आज या सामन्यात मी सप्तसुरांचे बुवा माझ्याकडे स्वरांचं ज्ञान नाही. मला जेवढे येतं तेवढे मी सादर केलंय. तरी सुद्धा माझ्यापेक्षा तुम्ही कितीतरी पटीने चांगले गाता. उत्तम तुम्ही गायक आहात. तुम्हाला स्वरांचं ज्ञान आहे. मला जेवढं बुवा जमतं तेवढंच मी करतो. म्हणून अरे आज या सामन्यात सप्तसुरांचे अरे 4 चौघात इथं तुला आज शास्त्रात ओढी. अरे शब्दाने भावेश बुवा तुला असा मी वेढी. आणि बऱ्याच दिवसांची हौस बुवा तुमची अवया रंगमंचावर म्हणून बुवांना पहिला विषय वरती घ्या. दिली आरोळी ही सायंकाळ दिली आरोळी सायंकाळ माझा साडीचं फाटलं माझा साडीचं फाटलं आणि या माझ्या हरणीला कार हरणीला भूतानं झपाटलं. म्हणून काय म्हणायचं बघा. अरे 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 बुवा तुझी गेले या हवा. अरे 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 बुवा
हवा अहो गेली या तुरे वाल्याची अहो गेली या तुरे वाल्याची अहो सभारणात या खाज मोडीन र आज या गोड बोल्याची सभारणात या खाज मोडीन र आज या बोल्याची सभारणात या खाज मोडीन या गोड बोल्याची सभारणात या खाज मोडीन या गोड बोल्याची तुझी गेले या हवा अरे बुवा तुझी गेले या हवा गेली या तुरे वाल्याची गेली या तुरे वाल्याची सभारणात या गोड बोल्याची सभारणात या खाज मोडीन या बोल्याची वचनाचा तू बंद केला वचनाचा तू बंद तोंडावरचा उडाला रंग तुझं कापाया लागलं अंग तुझं कापाया लागलं अंग तुझं कापाया लागलं अंग अरे माझ्या शिकावा यावा झिरावा अरे माझ्या शिकावा यावा झिरावा नाही अवकाश साल्याची नाही अवकाश साल्याची सभारणात या खाज मोडीन या गुड बोल्याची सभारणात या खाज मोडीन या गोड बोल्याची सभारणात या खाज मोडीन या गोड बोल्याची तुम्हाला मी बोलतच नाही विषय भाऊ माझ्याकडे रुक्मिणीसाठी शिशुपाल कृष्णाची कपटी डाव खेळतो तेव्हा युद्ध पुकारतो तेव्हा श्रीकृष्ण शिशुपालाची कशी खाज मोडतो हाच एवढाच विषय भाऊ या गाण्यातून स्पष्ट केलाय म्हणून तुम्हाला बुवा दुसरा विषय देतोय काय म्हणायचंय बघा आहे की नाही बुवानी मग अशी चाल गायली अहो शेजारी बाई तुमचा टीव्ही आहे की नाही त्याच्यामुळे दोन विषय देतोय कसा घेतो बघा अरे करू नको तू ज्ञानाचा गर्व गर्वात जाईल तुझं सर्व अरे करू नको तू ज्ञानाचा गर्वात जाईल तुझं सर्व की झालास बेमान अरे नाही वागलास नेमान नाही वागलास नेमान या बुवाचा फसला दगडीत सामान 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 गायन ऐकून त्या आसवनीचे पाषाण पाझरले गायन ऐकून त्या आसवनीचे पाषाण पाझरले टाळ विना हा ठेवटा त्यावर नारद बावरले टाळ विना ठेवता त्यावर नारद बावरले अभिमान धरून का केली सदान अभिमान धरून केली सदान नाही ऐकलंच प्रेमान नाही का वागलास नियमान या बुवाचा फसला दगडीत सामान नाही का वागलास नियमान या बुवाचा फसला दगडीत सामान या बुवाचा फसला दगडीत सामान नाही वागलास नियमान या बुवाचा फसला दगडीत सामान तू ज्ञानाचा गर्व अरे गर्वात जाईल तुझं सर्व ज्ञानाचा गर्वात जाईल तुझं सर्व अरे ती झाला
बेमान की झालास बेमान नाही वागलास बेमान या बुवाचा फसला दगडीत सामान नाही वागलास बेमान या बुवाचा फसला दगडीत सामान नाही वागलास बेमान या बुवाचा फसला दगडीत सामान शेवटचा विषय बोलायला देतो आणि माझी बारी संपवतोय कसा विषय घेतोय बघा शेवटचा विषय काय म्हणायचं बघा बघा थोडासा आवाज काल रात्री आंटीची बघा घंटी वाजवली अरे राहू नको रे अभिमानात निघून आलो मी या रणात ठेवून जिद्द झाले सिद्ध ठेवून जिद्द झालो सिद्ध आलो घालून मी साकड अरे किती आणलीस तू माकड अहो किती आणलीस तू माकड माझं करतील काय वाकड किती आणलीस तू माकड माझं करतील काय वाकड माझं करतील काय वाकड राहू नको रे अभिमानात निघून आले रणात ठेवून जिद्द झाले सिद्ध आलो घालून मी साकड किती आणलीस तू माकड माझं करतूल काय वाकड किती आणलीस तू माकड माझं करतूल काय वाकड बुवांना सुद्धा वेळ मिळाला पाहिजे बुवा माझ्या परीने माझी मी दुसरी बारी केलेली आहे या ठिकाणी वेळ कमी आहे म्हणून बुवा तुम्हाला सुद्धा वेळ द्यावा आणि आयोजकांच्या विनंतीला सुद्धा मान ठेवतो आणि या आजचा कार्यक्रम माझा मी दुसरी फेरी मी संपवणार आहे पण बुवा पुन्हा कधी भेटाल त्याच्या पुढे कधी पुन्हा भेटाल तेव्हा मग याच्यापेक्षा जोरदार बारी तुम्हाला बघायला मिळेल नक्कीच आहे की नाही आज तुमचे वस्ता सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत प्रतिस्पर्धी शाहीर सचिन दुमक बुवा त्यांच्यासोबत पण एक कार्यक्रम लवकरच निश्चित होणार आहे ओपनचा कार्यक्रम पण बुवा तुम्हाला सुद्धा आव्हान करतो असेल हिंमत तुमच्या पुन्हा आपण कधी बाहेर आपली भेट झाली तेव्हा याच्यापेक्षा जोरदार बारी तेव्हा जरूर करेल आणि बुवांनी माझा शेवटचा एक विषय बुवांनी माझ्या प्रश्नाचं जे उत्तर दिलंय ना बुवा ते उत्तर बुवा साफ चुकीचं आहे तुम्ही अजून अभ्यास करा अजून शोधत राहा परवा पण दिलाय वारीला मी 27ला पण हाच विषय दिलाय आता पण हाच देतोय तुमच्या बुवा प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आणि मला या रंगमंचावर खोटं बोलून माझी कला सादर करायची नाही म्हणून मी उत्तर दिलेलं नाही ज्या दिवशी तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे येईल त्या दिवशी मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन म्हणून बुवा माझ्या विषयाचा तुम्ही अजून अभ्यास करा आणि माझी दुसरी बारी मी इथे संपवतो आणि तुम्हाला तुमच्या दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो बोल श्री गणपती गजानन महाराज की जय
पुन्हा एकदा माझ्या दुसऱ्या फेरीमध्ये जमलेल्या सर्व रसिक बांधवांचं आणि रसिक भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, वेळ खूपच कमी आहे. या ठिकाणी शाहीर वेदांत जाधव बुवा आमचे प्रतिस्पर्धी शाहीर यांनी एक उत्तम अशी बारी त्यांची सादर केलेली आहे. बुवा खूप काही बोलून गेले. बुवा, आज या ठिकाणी तुम्ही म्हणालात की मी निकम बुवांचा शिष्य आहे. अरे एवढं काय आहे का तुझ्याकडे? स्वतःला निकम बुवांचा शिष्य म्हणवतोच ना बुवा. या रंगमंचावरती बोलणार नाही तो बॅकग्राऊंड काय जर सांगितलं ना बुवा की राज कमी पडेल इथे. असू द्या त्यानंतरला. आणि हा बुवा माझे गुरुवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना स्वतः घेऊन विचारा. तुमचं कवित्व या ठिकाणी तुम्ही सांगताय. स्तवनामध्ये तुम्ही पहिल्यांदा बोललात की देवा मला मार. बुवा काहीतरी शब्द तुमचा होता की देवा मला मार. बुवा अजूनपर्यंत जन्म पण झाला नाही या रंगभूमीवर आणि मराठी भाषा करता कसले कलाकार होणार तुम्ही? असू द्या त्यानंतरला. शेवटी जी बुवाने दोन गाणी गायली की नाही वागलाच नेमान या बुवाच म्हटलं दगडीच सामान. बुवा हे बघा, वय वर्ष फक्त 20 वर्ष. मी माझं वय फक्त 20 वर्षाचं आहे. मी माझे गुरुवर या ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना कधी माझ्या पाठीमागे विचारा. जी बारीमध्ये मी कवित्व करतो, जी गाणी गातो, बुवा धमाका तेवढी स्वतः लिहून गातो. हे बुवा गुरुंच आहे ना, गुरुंचं गायला पाहिजे, मी नाही म्हणत नाही. पण बुवा एकाच बारीमध्ये जर तेचपणा जर यायला लागला तर काय फायदा? असू द्या. त्यानंतर बुवा म्हणले की गणाची कटिंग दिली. अरे वेड्या, गणाची कटिंग नाही दिली तुला. तुला प्रश्न केला की त्यामध्ये तुम्हाला बुवा सांगायचं होतं की गणाचं आणि त्या जास्वंदाचं नातं काय. कटिंग नाही दिली. असू द्या. आणि मग अशी बुवाने गाणं गायलं की हवा गेली म्हणून. बुवा इथं बसलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना समजलंय की हवा कुणाची गेली आणि काय ते. असू द्या. पहिलं गीत बुवांसाठी या ठिकाणी घेऊन आलं म्हणून काय म्हणायचं बघा. अहो पाठी
कानातील बाचा ठोकत तुम्ही का बसलाय पाड्यावर अहो पाटील अहो बुवा मग काय म्हणतोय अहो बुवा जरा दमान घ्या काय उपयोग होणार नाही आणि जर माझा हा उठला तर तुला तो रातभर सोडणार नाही आणि माझा हा उठला तर तुला तो रातभर सोडणार नाही माझा उठला तर तुला तो रातभर सोडणार नाही माझा उठला तर तुला तो रातभर सोडणार नाही तू आदर धमाल घ्या तू आदर धमाल घ्या काय उपयोग होणार नाही माझा उठला तर तुला तो रातभर सोडणार नाही माझा उठला तर तुला तो रातभर सोडणार नाही आणि हा बुवा म्हणतात ओपनला भेटा बुवा काय आहे काय तुझ्याकडे ओपनला भेटायला आज या ठिकाणी बुवा म्हणतात मुंबई रंगमंच वरती टाइम भेटत नाही अरे पण भेटली ना एक तास भेटला ना बुवा दाखवायचं होतं काय टॅलेंट या ठिकाणी असू द्या एका तासामध्ये शेवटी काय केलात ते या ठिकाणी दिसलंच आहे त्यानंतरला पुढचा विषय पुन्हा एक बुवानी गाणं गायलं होतं काहीतरी हा किती आणलीस तू माकडं माझं करतील का वाकडं बुवा हे पण राजेश निकम बुवांचं गाणं आहे कितीतरी वेळा ऐकलेलं आहे तर बुवा काहीतरी शिका फक्त गुरु आहेत माझे मोठे गुरु आहेत हे सांगून फायदा नाही बुवा गुरुकडून काहीतरी शिका तर त्याचा फायदा होईल असू द्या जास्त वेळ आपल्याला नाही म्हणून एक छोटंसं गाणं दुसरं बुवा हा तुमच्यासाठी घेतोय म्हणून काय म्हणायचं बघा हाड आणि डोक्याचा गेला मरणाला भिडायला हाड आणि डोक्याचा गेला मरणाला भिडायला अन कापली बुवाची आता काय नाही उडायला 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 आडाने डोक्याचा गेला मरणाला भिडायला आडाने डोक्याचा गेला मरणाला भिडायला कापली बुवाची आता काय नाही उडायला कापली बुवाची आता काय नाही उडायला जीवावर उरतो हा बुवा कायमचा तेच घालवून हा बसला घालवून हा बसला घालवून हा बसला लढाईला उभा टाकला यानं बोलवलं मरणाला यानं बोलवलं मरणाला यानं बोलवलं मरणाला गरज काय या गिधाडाला असल घडली या वेळेला गरज काय या गिधाडाला असल घडली या वेळेला मस्ती गिरली याची मग लागला रडायला मस्ती गिरली याची मग लागला रडायला आडाने डोक्याला गेला मरणा भिडायला आडाने डोक्याला गेला मरणा भिडायला कापली बुवाची आता काय नाही उडायला कापली बुवाची आता काय नाही उडायला आपल्याकडे वेळेचं बंधन आहे वेळ खूप कमी आहे त्यामुळे या ठिकाणी आता आरतीला सुरुवात करत आहे
या विठूचा गजर हरी नामाचा जयकारो विठूचा गजर हरी नामाचा जयकारो शक्तिवेल साहेब वेदांत जाधव बुवा यांना विनंती करतो की त्यांनी आरतीसाठी रंगमंचावरती यायचं आहे. या विठूचा गजर हरी नामाचा जयकारो विना विठूचा गजर हरी नामाचा जयकारो विना वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला चंद्रभागेच्या काठी डाव मांडला या विठूचा गजर हरी नामाचा जयकारो विना विठूचा गजर हरी नामाचा जयकारो विना संतांचा बाळ गोपाळांचा मेळा निघाला 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 या विठूचा गजर हरी नामाचा जयकारो विना विठूचा गजर हरी नामाचा जयकारो विना निकडे मला पण निकडे नदीवर चंद्रभागा कैसा मी उभा अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा 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 देवालीकडे मला पलीकडे नदी भरली चंद्रभागा कैसा मी येऊ बाजूरंगा पलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा नदी भरली सर्वदा योग तू सागरावा तुझे कारणी देवा पडावा सर्वदा योग तू सागरावा तुझे कारणी देवा गुणवंतानंदा गुणवंतानंदा नायका मागरे तुझे कारणी देवा पडावा भंडारी सगोला भंडारी सगोला भंडारी साई बोला भंडारी साई बोला साई बोला साई बोला साई बोला भंडारी साई बोला भंडारी साई बोला भंडारी साई बोला भंडारी ओ श्री